विरोधक तर काय काही आरोप करतील. मला वाटतं बांगलादेशमध्ये जी घटना घडली ती अतिशय दुर्दैवी आहे आणि ज्या पद्धतीने आमच्या हिंदू बांधवांवर, भगिनींवर, विशेष करून मुलींवर इतक्या अत्याचार होत आहेत की आपण शब्दामध्ये सांगू शकत आणि बघू शकत नाही क्लिपच्या ठिकाणी. आणि असं असताना सर्व देशवासी एकत्र झाले पाहिजेत, सर्वांनी एकत्रित मिळून त्या ठिकाणीचा निषेध केला पाहिजे, ही आपली भावना आहे. पण अशा वेळी जर काही मंडळी म्हणजे आता बघा नाशिकची दंगल असेल, संभाजीनगरचा काही प्रकार असेल, मला असं वाटतं की ही घटना आपण एका वेगळ्या नजरेतून बघितली पाहिजे आणि तिथे जातीयवाद कुठे असता कामा नये, धार्मिक कुठे त्याला स्वरूप देता कामा नये. आणि म्हणून या ज्या घटना घडत आहेत, होत आहेत, त्यातून कुठेही जातीय सलोखा खराब होईल, कुठेतरी तेढ निर्माण होईल असं अजिबात होता कामा नये असं मला वाटतं. माजी खासदार चिखलीकर साहेब कोणत्याही कार्यक्रमात दिसत नाही, दूर नाही, मला कल्पना नाही. मी आता आपल्यासमोर सकाळीच आलो 8-9 वाजता, अजून मी माहिती घेतलेली नाही. मी निश्चित दुपारी कार्यक्रमात आल्यावर त्यांना भेट घ्यायची. अशोक चव्हाण साहेबाचा कोणताही कार्यक्रम असो त्यांची अनुपस्थिती जाणवत आहे प्रत्येक कार्यक्रमाला. भोकरमध्ये बरेच कार्यक्रम, जिल्हा बैठकी, आढावा बैठकी, तालुका बैठकी, निश्चित या संदर्भात माहिती घेतो. मला माहिती नाही संदर्भात साहेब. कारण मी जेव्हा यायला त्यावेळेला तर खासदार साहेब सोबत होतेच माझ्या. पहिल्यांदा असं झालं की त्या मला दिसलं नाही, माहिती घेतो त्या संदर्भात. सर, पुण्यातल्या कार्यक्रमाला आल्यास फॉर्म रद्द करण्यात येईल असा मेसेज आला आहे. सुप्रिया सुळेंनी तसा आरोप केला आहे व्हॉट्सअपचा मेसेज. मला वाटतं जाणीवपूर्वक आता सुप्रिया ताईंना तर सकाळ दुपार संध्याकाळ फक्त हाच विषय दिसतोय, लाडकी बहीण, माझी लाडकी बहीण. तर आता त्यांच्या सगळ्यांचा आता त्यांना दास्ती भरलेली आहे. त्यांच्या पोटामध्ये आता गोळा आलेला आहे, पोट दुखायला लागलेलं आहे आणि त्यांना माहीत आहे की आता सगळ्या बहिणी आमच्या पाठीच्या ठिकाणी खंबीरपणे उभ्या राहतील. कधी नव्हे तर त्यांना त्यांच्यासाठी अतिशय चांगली योजना ही सरकारने जाहीर केलेली आहे. आणि म्हणून काही करून या सगळ्या गोष्टीला गालबोट लावावं, कुठेतरी याच्या सगळ्या योजनेची बदनामी करावी, या भावनेतून आता सकाळ दुपार संध्याकाळी सगळी मंडळी बोलते. नाहीतर थांबतच नाही आहे. सकाळपासून लाडकी बहीणच करतायत, भावांना काही म्हणतायत, बहिणींना काही म्हणतायत. पण सगळ्या राज्यातल्या आमच्या भगिनी अतिशय खुश आहेत, आनंदी आहेत. त्याच्या म्हणजे खरं 1500 रुपये आमच्या एका लहान बहिणीसाठी, जी मध्यमवर्गीय आहे, त्याची गरीब आहे, हिच्यासाठी मोठी गोष्ट आहे. पण यांच्या पोटात एवढं का दुखतं आहे मला हेच कळत नाही आहे. साहेब वेगवेगळे आरोप करतायत, स्वतःच काहीतरी एखादा मॅसेज इकडून तिकडे करायचा आणि स्वतःच त्याचा भाऊ करायचा. मला वाटतं हा प्रकार तुम्ही का करतात? तुम्ही त्याचं अभिनंदन करा चांगल्या योजनेचं. ते सोडून आपण या ठिकाणी अशा पद्धतीने काहीतरी सकाळपासून उठून काहीतरी वेगळा निगेटिव्ह सेट करण्याचा प्रकार करतायत, काहीतरी या योजनेत तिला निगेटिव्ह करण्याचा प्रयत्न करतायत. मला वाटतं हे योग्य नाही.